तर विद्यार्थी आंदोलनात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या तरुणांना माफ करू इच्छितो असं पंतप्रधान मोदी म्हणालेत। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय। जेन झी स्टाईलमध्ये पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थेट तरुणांशी संवाद साधला। जंतर मंतरमधील आंदोलन दरम्यान काही जणांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते। भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेत आणि दरम्यान शिवीगाळ करून कोणताही प्रश्न सुटत नाही असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। तर यावरून विरोधकांनी थेट निशाणा साधलाय। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा। कुछ शरारती बच्चों ने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जे आक्षेपार्ह भाषण विद्यार्थ्यांनी केलं होतं, शिवीगाळ केली होती, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना माफ करत एक व्हिडिओ शेअर केलाय। शौक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे। मेरे मन में एक ही भाव है, कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं। उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े। हाच सल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनाही द्या असा टोला राज ठाकरेंनी लगावला। बघा, आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो। ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे। मला मान्य आहे, कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे। हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे। पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। आम्ही तुम्हाला माफ करतो, अरे पण माफी मागितले का आम्ही की हमें माफ कर दो?
हे कर दो हे नाही आहे, ते भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात.